जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेनेप्रमाणेच मनसेनं हा मुद्दा थंड्या बसल्यात टाकायला सुरुवात केली। मनसेने आणखीन एक मुद्दा उचलून धरला, तो म्हणजे मराठी पाट्यांचा। रस्त्यावरील तोडफोडीपासून कोर्टातील लढाईपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या। आंदोलनाचा जोर असेपर्यंत मराठी पाट्या काही ठिकाणी लागल्या, मात्र नंतर हेही प्रकरण थंड पडलं। अगदी काल परवा मुंबईमध्ये एका क्लासचा बोर्ड मराठीत नाही म्हणून फाडल्याची किंवा दगडफेकीची बातमी सोडता गेल्या काही वर्षात मराठी पाट्यांसाठी आंदोलन पेटलंय असं काही ऐकिवात नाही। मराठी मुलांनाच टॅक्सी रिक्षाचे परवाने मिळाले पाहिजेत अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली। मात्र आज किती मराठी तरुणांना हे परवाने मिळाले आणि मनसेच्या या इशाऱ्या आंदोलनानंतर परिस्थिती किती बदलली हा देखील संशोधनाचाच विषय होऊन बसलाय। गेल्या 2007 साली स्थापना झाल्यानंतर लगेचच 2007 साली झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर इतक्या सर्व ठिकाणी नगरसेवक निवडून येणं, पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडून ही छोटी गोष्ट नसते। त्याच्यानंतर तुम्ही जे मगाशी म्हणलात तसं कुठेतरी काही वेळेला काही गोष्टी अशा घडतात, कुठल्या लाटा येतात, त्यामध्ये नाही तितकं यश मिळत अगोदरच्या इतकं, पण म्हणून कायम तसं राहील असं अजिबात नसतं। शिवसेनेकडून मनसेनं अजून एक मुद्दा उचलला, तो म्हणजे पाकिस्तानी कलाकारांना आणि खेळाडूंना विरोधाचा। मनसेनं पाकिस्तानी कलाकारांबाबत कठोर आंदोलनाचे इशारे दिले, मात्र या गोष्टीचा फारसा फरक पडला नाही। पाकिस्तानी गायक अदनान सामीवरही मनसेने विरोध दर्शवला, मात्र या गोष्टीचं पुढे काय झालं हे मनसेमध्येही लोकांना कळलेलं नाही। टोल प्रश्नावरून देखील मनसेवर धरसोड आंदोलक वृत्तीची टीका झाली। मात्र राज ठाकरे आजही ठामपणे दावा करतात की ते धरसोड आंदोलन नव्हतं। त्यांचं आंदोलन हे अनधिकृत टोल नाक्यांच्या विरोधात होतं। त्यांचं आंदोलन मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरच्या किंवा मुंबईतल्या टोल नाक्यांसाठी नव्हतंच। मात्र त्यांचे हे दावे गंभीरतेनं घ्यायला आता कोणीच तयार नाहीये। अशी अनेक छोटी मोठी आंदोलनं होती ज्यामुळे मनसेची धरसोड वृत्ती प्रकर्षाने जाणवली। आंदोलनांप्रमाणेच राजकीय भूमिका देखील वेळोवेळी बदलत गेल्या। सुरुवातीला मराठीच्या अजेंड्यावर काम करणारा राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष आझाद मैदानावरच्या एका मुस्लिम संघटनेच्या हैदोसानंतर हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे वळताना पाहायला मिळाला। 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा देत मनसे निवडणुका लढवणार नाही, उमेदवार उभा करणार नाही असं जाहीर करून टाकलं होतं। राज ठाकरेंच्या या अचानक निर्णयामुळे पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी अवाक झाले होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींची तारीफ करणारे राज ठाकरे कालांतराने त्यांच्यावर टीका करायला लागले। यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी सगळ्या जागा न लढवता निवडक जागांवरच उमेदवार दिले होते। त्यामुळे शिवसेनेला पाडण्यासाठीच राजची ही खेळी अशी टीका झाली। 2014च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राज ठाकरेंनी जाहीर केलं की ते स्वतः विधानसभेची निवडणूक लढवणार। अर्थात यामुळे मोठी खळबळ माजली। चर्चा इथपर्यंत रंगली की स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं आव्हान स्वीकारून निवडणूक लढवली पाहिजे। मात्र अवघ्या काही दिवसात नागपुरात पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाहीये, कारण ते आमच्या रक्तात नाही। पण या सगळ्या गोष्टींचं मी एकूण नीट विचार करता मी अशा निर्णयावरती आलेलो आहे, जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवलं, खास करून बोलवलं, की येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे। राज यांच्या या चंचल अस्थिर निर्णय प्रक्रियेमुळे मनसेतून कार्यकर्ते, पदाधिकारी बाहेर पडायला सुरुवात झाली। यामध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा शिडीप्रमाणे वापर करून घेणारे संधी साधूही अनेक होते। मात्र राज ठाकरेंबरोबर शिवसेनेपासून काम करणारे कार्यकर्ते आणि नेतेही त्यांच्यापासून दुरावले, ज्यामध्ये प्रवीण दरेकर आणि वसंत गीते यासारख्या नेत्यांचा समावेश होता। राज ठाकरे साहेबांनी जे जे सांगितलं त्यांचा प्रत्येक शब्द मी माझं कुटुंब, घरदार सगळं पणाला लावलं। माझ्यावर 17 केसेस आहेत, केसेस अंगावर घेतल्या, पण
पण एवढं घेऊन सुद्धा माझ्याबरोबर ज्या पद्धतीनं पक्ष वागला तर मला खरंच कळलं नाही माझं काय चुकलं. आणि हीच वागणूक प्रवीण दरेकरांना मिळाली, वसंतभाऊ गीतेंना मिळाली, आमदार रमेश पाटलांना मिळाली. मला असं वाटतं की हा संच एकत्र होता त्यावेळेस त्याची ताकद होती. मात्र सगळ्यात वाईट अवस्था झाली ती सामान्य कार्यकर्त्याची. राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटायचे बंद झाले. बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्याने पक्षात काम करणारे आधीच नाराज होते. त्या कार्यकर्त्यांची अवस्था अधिकच वाईट होत गेली. राज ठाकरेंसाठी मनसेला मोठं करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, पोलिसांचा मार खाल्ला, अंगावर अनेक केसेस दाखल करून घेतल्या. यापैकी अनेक कार्यकर्ते असे होते ज्यांना साधा वकीलही देता आला नाही. पण अशा अवघड परिस्थितीत, कठीण परिस्थितीत मनसेनं या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता मनातनं दुखावला गेला. त्यातच राज ठाकरेंनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना बोलवून पुढचं 1 वर्ष मी तुम्हाला भेटणार नाही असं सांगितल्यामुळे पदाधिकारी सैरभैर झाले. राज ठाकरेंच्या या वागण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. तरुणांची जी पिढी साहेबांच्या पाठीमागे उभी राहिली त्या पिढीचा भरमनिराश झाला. ज्या पद्धतीने आंदोलनं आम्ही केलीत आणि आंदोलनं जे पेटवली, खरं तर आता आमच्याकडे बघण्याचं त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघण्याचा तोच उद्देश होता सगळ्या महाराष्ट्राचा, की अरे कोणी आंदोलन करावं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने करा. आणि ती कुठंच तडीच गेली नाही. आणि ती तडीच गेली नाही म्हणून तरुणांचा भरमनिराश झाला. त्याबरोबर मतदारसंघामध्ये पण सुद्धा त्याचा परिणाम झाला. यात भर पडली ती विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची. विधानसभेवर मनसेचा फक्त 1 आमदार निवडून आला. कल्याण डोंबिवलीत मनसेला 2 आकडी संख्याही गाठता आली नाही. राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजपची सत्ता आली. मनसेत राहून दुय्यम वागणूक मिळणार असेल तर मग सत्ताधारी पक्षात गेलेलं काय वाईट असा विचार करत अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली. आणि मराठीसाठी ज्यांनी बलिदान दिलं तर त्या बलिदान देणाऱ्या आमदारांमध्ये पहिला क्रमांक माझा आणि रमेश मांजरे साहेबांचा होता. त्यामुळे मराठीचं जर आंदोलन घेतलं तर मराठीच्या आंदोलनासाठी जे बलिदान दिले ते सगळे नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे विषय तरी कोणता? जर मराठी विषय असेल आणि ज्यावेळेस सभागृहामध्ये अबू आझमी हा विषय आला तर आता जेवढे मनसेत आहेत ते सगळं शेपूट आत घालून बाकाखाली जाऊन बसले होते. इतकं सगळं होऊनही मनसेची परिस्थिती फार बदलली आहे अशातला भाग अजिबात नाही. जे राज ठाकरे शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंना बडव्यांनी घेरलंय असं सांगत होते, तोच आरोप आज राज ठाकरे यांच्यावर होतोय. राजसाहेबांच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत ती सतत गैरसमज दूर करीत राहिलेली आहे. एखादा गाडीचा ड्रायव्हर हा पक्षाचा नेता नाही होऊ शकत. की जे शिवसेनेचे नेते बाळासाहेबांच्या कष्टावर मोठे झाले, ज्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये केलं त्या पद्धतीने ही मंडळी करायला लागली आणि दिव्य स्वप्न लवकर बघायला लागली. खरं तर कष्ट करावे लागतात. 40 वर्षानंतर शिवसेना सत्तेत आली. आम्ही 27 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं आणि म्हणून हे जे गैरसमज निर्माण केले आहे, साहेबांच्या आजूबाजूची जी माणसं फिरतात त्या माणसांनी हे सगळं केलेलं आहे. राज ठाकरेंना त्यांच्यावरची टीका सहन होत नाही. झुमणारे प्रश्न विचारले तर त्यांना अजिबात आवडत नाही. राज ठाकरे हल्ली लोकांना पटत देखील नाहीत. राज ठाकरेंच्या भाषणांना आत्ताही पूर्वीसारखीच गर्दी होते, पण ही गर्दी फक्त टाळ्या वाजवण्यापुरतीच. राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या मनातली विश्वासार्हता गमावल्याने लोक त्यांच्याकडे फक्त आता एक मनोरंजन म्हणून पाहतात. म्हणूनच सामान्य माणसाच्या मनातला एक प्रश्न राज ठाकरेंना विचारावासा वाटतो. राज ठाकरे सांगा, 10 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या विकासाची तुमच्याकडची ब्लूप्रिंट कुठे गेली हो? ब्लूप्रिंट छापलीच नाहीत की राजकीय स्वार्थापोटी आणि धरसोडीच्या राजकारणात महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी गेल्या 10 वर्षात तुम्हाला वेळच मिळाला नाही. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,